दरम्यान डोंबिवली स्टेशन परिसरामध्ये सुद्धा पाणी झालंय। दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे दुकानदारांची तारांबळ उडाली आहे। पाणी साचल्यामुळे त्यांचं मोठं नुकसान सुद्धा झालंय। भाजी मार्केटमध्ये स्टेशन परिसराजवळ पाणी झालेलं आहे। डोंबिवली स्टेशन परिसरामध्ये कशा पद्धतीने दृश्य आहे ते आपण आता पाहतोय। अनेक जे दुकानदार आहेत त्यांच्या दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे सध्या त्यांचा आर्थिक नुकसान झालेलं आहे। त्यामुळे आता ते पाणी काढण्याचं काम सध्या या दुकानदारांकडून केलं जातंय। डोंबिवली पूर्व या भागातले हे दृश्य आहेत। स्टेशनच्या जवळचाच हा परिसर आहे आणि त्यामुळे कपडा व्यावसायिक असतील तसंच खाद्यपदार्थ विक्रेते असतील त्यांच्या दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठा त्यांना त्रास झालेला आहे। त्याचबरोबर आर्थिक फटका सुद्धा बसलेला आहे। डोंबिवली पूर्वेकडचे हे दृश्य आपण पाहतोय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी। पाहूयात। डोंबिवली स्टेशन परिसरामध्ये हे पाऊस जोरदार पडल्याने जे आहे ते रस्त्यावरती पाणी जे आहे साचलं होतं। मात्र दुकानदार जे आहे ते दुकानदारामध्ये देखील पाणी गेलेलं होतं। मात्र दुकानदार जे आहेत ते स्वतः जे आहेत ते बाजूचे चेंबर जे आहे ते चेंबर उघडून जे आहे ते पाण्याचं जे आहे ते निचरा होत आहे। महानगरपालिका इथे कुठेही लक्ष देत नाही आहे, कारण की दरवर्षी या रस्त्यावरती पाणी साचलं जातं। मात्र याचा कायमचं जे बंदोबस्त जे आहे ते केलं जात नाही आहे। दरवर्षी ह्याच परिसरामध्ये संपूर्णतः रस्त्यावरती पाणी साचलेलं असतं। मात्र महानगरपालिका जे आहे कोणतेही इथे लक्ष देताना दिसत नाही आहे। चेंबर जे आहेत ते वाहत आहेत। मात्र जे दुकानामध्ये पाणी शिरलेलं असतं इथे हे महानगरपालिका लक्ष देत नाही। आपण दुकानदाराशी चर्चा करूया। दादा काय सांगाल, तुम्ही स्वतः चेंबर खोलून साफ करतायत? आम्ही स्वतः खोललेलं आहे। आम्ही स्वतः इथं उभा आहोत। आता पाणी कमी झालंय, दुकानाची साफसफाई चालू आहे। महानगरपालिका आलेलं नाहीये। नक्कीच दुकानदार जे आहे त्यांचं म्हणणं आहे की महानगरपालिका आहे ते येत नाही आहे। आम्हाला दरवर्षी चेंबर स्वतः हे सुरू करून जे आहे त्याची झाकणं ओपन करून ते पाण्याचा निचरा करावा लागत आहे। कॅमेरामन दिनेश जाधवसह आतिश भोईर, जी मीडिया, डोंबिवली।